नमस्कार माझ्या प्रिय श्रोत्यांनो, आज मी आपणासाठी एक भयकथा घेऊन आली आहे जिचं नाव आहे माऊली. मनोज हे व्यवसायाने एक मेडिकलचे मालक होते. घरात पैशांची बिलकुल कमी नव्हती. घरात सर्व काही सुरळीत चालू होते. परंतु मनोज एक नास्तिक होता. देवधर्मावर त्याचा बिलकुल विश्वास नव्हता. परंतु मनोज यांच्या पत्नी म्हणजेच कविता यांचा देवावर खूप श्रद्धा होती. त्या विठुरायांच्या असीम भक्त होत्या. ही एक घटना तेव्हा घडली जेव्हा मनोज यांचं नुकतंच लग्न झालं होतं. आणि ज्या वेळेस ही घटना त्यांच्यासोबत घडून गेली त्यानंतर मात्र मनोज यांचा देवावर पूर्ण विश्वास बसला. मनोज यांचं नुकतंच लग्न झालं होतं. लग्नाच्या वेळेस मनोज यांचं वय 25 वर्षाचं होतं आणि त्यांची पत्नी ही 22 वर्षाची होती. या अशा तरुण वयातल्या मुलांना भटकंतीची खूप आवड असत. तसंच वेळ त्यांच्या मामाला व त्यांच्या मित्रांना सुद्धा होती. ऐन हिवाळा सुरू झाला होता. मनोज आणि त्याचा मामा, त्याचे काही 3-4 मित्र देखील हा ग्रुप बनवून एका घाटातल्या धबधब्यावर पार्टीसाठी गेले होते. धबधबा जंगलाच्या आत होता, म्हणूनच 30 ते 40 मिनटं तरी चालायला लागणारच. असंच सर्वजण आपापल्या हातात थोडंफार सामान घेऊन गप्पा गोष्टी करत धबधब्याच्या दिशेने चालत होते. सामान म्हणजेच चटई, मद्य असलेले बॉक्स, चखणा इत्यादी. असंच काहीसा 20-25 मिनटे चालून झाल्यावर त्यांना समोर एक वेगळंच दृश्य दिसलं. हे गाईज, हे काय आहे? ग्रुपमधला एक तरुण युवक पुढे येऊन म्हणाला. समोर एक टाचण्याने भरलेला पिवळा लिंबू होता व त्यावर हळद कुंकू लावलं होतं व बाजूलाच एक बिनधडाचा कोंबडा मरून पडला होता. जणू कोणीतरी त्याचा बळीच दिला असावा. अरे, मला माहिती आहे ना हे काय आहे ते. हे भूत उतरवण्यासाठी वापरतात. ह्याला उतारा म्हणजेच नैवेद्य म्हणतात. मी माझ्या आजोबांकडून ऐकलं होतं. एक जाणकार युवक म्हणाला. ए, काय तू पण या गोष्टी धरून बसलायस? भाकड कथांवर विश्वास ठेवतोस नुसता तू. असंच मनोजने तो लिंबू आपल्या हातात उचलला आणि तो बिनधडाचा कोंबडा दूर झुडपात भिरकावून दिला आणि तो पिवळा लिंबू आपल्या खिशात ठेवला व म्हणाला, चला लवकर, उशीर होतोय. मनोज असं म्हणतच सर्व निघून गेले. मनोज, तू असं नको करायला हवं होतंस. मामा मनोजला म्हणाला. ए दिनेश, तुला माहिती आहे ना मी या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. आता गप्प पार्टी एन्जॉय कर. ब्रँडेड दारू, चिकन लॉलीपॉप, बिर्याणी असं शाही थाटात सर्वांनी पार्टी धमाक्यात सुरू केली होती. अरे काय चव आहे बिर्याणीची, झक्कास बनवतोय बघ तू. अरे लिंबू आणलाय का रे कोणी? दारूच्या नशेत मनोज म्हणाला. अरे नाही रे, ग्रुपमधला एक जण म्हणाला. अरे काय यार तुम्ही लोक, लिंबू आणूच शकत नाही साधा तुम्ही. मनोज म्हणाला. दारूच्या नशेतच होता तो की तोच मनोजला एक अतिसूक्ष्म घोगरा आवाज आला. तुझ्या खिशात आहे लिंबू, तो खा. अरे हो, विसरलोच मी. थँक्यू भाई. मनोजने आवाज आलेल्या दिशेने पाहिलं व म्हणाला, परंतु त्या दिशेने कोणी सुद्धा नव्हतं. मण्या, कोणाशी बोलतोयस रे? दिनेश म्हणाला. अरे नाही रे, आणलंय लिंबू ना. मामा म्हणाला. अरे आहे रे माझ्याकडे. असं म्हणतच मनोजने आपल्या खिशात हात घातला व तो उतार्यावर ठेवलेल्या पिवळ्या रंगाचा लिंबू बाहेर काढला व दाखवत म्हणाला, हा बघ, लिंबू आहे माझ्याकडे. मनोज तो टाचण्या टोचलेला लिंबू दाखवत म्हणाला. तसं त्या लिंबूकडे पाहतच 2-3 जणांची एक झटक्यात उतरली व ते म्हणाले, ए
ए मनोज, फेक तू लिंबू, उगाच वाट लागायला नको तुझी. ग्रुपमधला एकच युवक म्हणाला. मनोज, फेक तो लिंबू, वाटल्यास मी त्या टपरीवर जाऊन आणून देतो तुला लिंबू. मामा म्हणाला. श्श, तुम्ही दोघे गप्प बसा. मनोजच्या शरीरात दारूची नशा विषासारखी पसरली होती. आपण काय करत आहोत, आपण काय बोलत आहोत यावर त्याचा नियंत्रणच नव्हतं. मनोजने एक एक करत लिंबूच्या सर्व टाचण्या काढल्या आणि लिंबू कापून त्याने आपल्या चाखण्यात मिक्स केल्या व दारूसोबत तो चखणा खाऊ लागला. 4 तासानंतर पार्टी संपली व सर्व आपापल्या घरी निघून गेले. त्याच पार्टीच्या दिवशी मनोजला घरी आल्यावर रात्री काही चित्रविचित्र अनुभव आले. परंतु आपण खूप प्रमाणात दारू पिलो आहोत व त्याच कारणाने हे सर्व घडत असल्याचं त्याला समजून आलं आणि मनोज झोपून गेला. व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दुसऱ्या दिवशी पहाटे मनोजला एक भयानक स्वप्नासरशी जाग आली. एक मोकळी केस सोडलेली बाई जिने काळ्या रंगाची मॅक्सी घातली होती ती एकटक मनोजकडेच पाहत होती. तिचा रंग चुना पोतल्यासारखा पांढऱ्या रंगाचा होता आणि आपल्या काळ्या रंगाचे दात दाखवत ती मनोजकडे पाहत होती. न जाणे कसं पण तिच्या हाती एक कोंबडा आला. तर त्या अमानवीय आकृतीने एक वेळ मनोजकडे मग त्या कोंबड्याकडे पाहिलं आणि क्षणातच त्याचं डोकं आपल्या तोंडात घालून उपडलं व मनोजकडे पाहत खाऊ लागली. ते स्वप्न इतकं अतिभयानक होतं की मनोजच्या अंगावरून सरकन काटा येऊन गेला. अहो, उठलात का तुम्ही? मनोजची बायको कविता म्हणाली. हो, मनोज इतकेच म्हणाला. अहो, आपण आज माझ्या घरी म्हणजेच माझ्या माहेरी चाललोय. आमच्या गावाला दरवर्षीप्रमाणे माऊलींची पालखी आहे उद्या. श्श, बस, पुढे काय बोलू नकोस. तुला जायचं आहे ना, ये तू जाऊन. मनोज इतकेच म्हणाला. बाबांनी तुम्हाला सुद्धा यायला सांगितलंय, कविता म्हणाली. बाबा म्हणजेच मनोजचे सासरे होते आणि नवीनच लग्न झालं होतं म्हणून त्यांचा शब्द वाया जाऊ देणं चांगलं दिसलं नसतं. म्हणून मनोजने जाण्यासाठी होकार दिला व म्हणाला. हे बघ कविता, मला मेडिकलमध्ये आज खूप काम आहे बघ, तर मी रात्री येईन. तू टॅक्सी कर आणि जा. मनोज म्हणाला. हो ठीक आहे, कविता इतकेच म्हणाली. तसे मनोज फ्रेश होण्यासाठी निघाला. फ्रेश झाल्यानंतर चहा नाश्ता करत मनोज मेडिकलमध्ये आला व काम करता करता मनोज त्या भयानक स्वप्नाबद्दल सर्व काही विसरला होता. 8-8:30 वाजता मनोज आपल्या मारुती सुझुकी अल्टो ह्या गाडीने सासरी वडिलांजवळ जाण्यासाठी निघाला. सासूरवाडीला पोचायला 1.5 तास तरी लागणार होता. मनोज मस्तपैकी गाणे गुणगुणत ड्राईव्ह करत होता. रस्ता तसं म्हणायला जंगली भागातला सुनसान होता. त्या काळी जास्त कोणाकडे गाड्या नव्हत्या म्हणून जंगलातल्या रस्त्याने जास्त गाड्यांची वर्दळ नव्हती. मनोजने आपल्या खिशात हात घातला, एक सिगरेट बाहेर काढली आणि तोंडात ठेवली. लायटर चालू करत मनोजने सिगरेट पेटवण्यासाठी तो जवळ आणला. तसं गाडीला एक हादरा बसला आणि त्या धक्क्याने मनोजच्या हातून लायटर खाली पडला. तसे एका हाताने स्टेअरिंग पकडत मनोजने आपलं शरीर थोडं खाली झुकवलं आणि दुसऱ्या हाताने लायटर चाच पडू लागला. मनोज कधी पुढे तर कधी खाली पाहत होता. अशातच काही वेळाने त्याच्या हाती लायटर लागलं. तसं त्याने नजर पुढे रस्त्यावर टाकली आणि त्या क्षणी मनोजला रस्त्यावर खाली मान घालून उभी असलेली एक स्त्री दिसली, जी गाडीच्या मधोमध उभी होती. त्या अनोळखी स्त्रीला पाहताच मनोजने कच करून ब्रेक मारला, परंतु गाडीचा वेग जास्त होता. त्या स्त्रीला मनोजच्या गाडीने धडक दिली आणि मगच गाडी थोडी दूर जाऊन थांबली गेली. आपण एका माणसाला उडवलं
आता आपल्यावर पोलीस केस होईल, मग फाशीसुद्धा. हे असं भयानक विचार मनात येताच मनोज गाडीखाली उतरला आणि आजूबाजूला पाहू लागला. परंतु मनोजच्या नजरेस ते प्रेत किंवा अपघाती माणूस असं काहीच सापडलं नाही. तिथे होते ते फक्त रात किड्यांचे किर किर आणि जीव खाणारी स्मशान शांतता. त्याशिवाय त्या निर्मनुष्य रस्त्यावर असं काही देखील नव्हतं. काय भास झालाय यार, स्वतःशीच असं म्हणत मनोज पुन्हा गाडीत बसला आणि गाडी स्टार्ट करू लागला. परंतु गाडी काही केल्या स्टार्ट होईना की तोच. मनोजची नजर ड्राईव्ह सीटच्या वर आलेल्या आरशावर गेली. तसं त्याच्या नजरेस एक भयानक दृश्य दिसलं. पाठीमागच्या सीटवर एक बाई बसली होती, जिच्या अंगात एक काळ्या रंगाची मॅक्सी होती आणि तिचा चेहरा पूर्ण पांढरा फट्ट पडला होता. तिने आपली मान खाली केली होती, परंतु ज्या क्षणी मनोजने आरशात पाहिलं तसं तिने आपली मान वर करायला सुरुवात केली आणि त्या क्षणी मनोजला तिचा विद्रूप चेहरा दिसला. मला भूक लागली आहे, खायला दे, कच्चं मांस खायला दे. त्या भयानक स्त्रीच्या तोंडून एक घोगरा आवाज निघाला आणि या शेवटच्या वाक्यासरशी ती जोरात किंचाळली. आवाज इतका मोठा होता की गाडीच्या काचा एक एक करत फुटल्या. मनोज कानावर हात ठेवलेल्या अवस्थेत सीटवर बसला होता. काही ठराविक वेळाने आवाज थांबला गेला आणि पुन्हा स्मशान शांतता पसरली. तसंच मनोजने आपल्या कानावरून हात काढले आणि पुन्हा मागे पाहिलं, परंतु मागच्या सीटवर कोणीच नव्हतं. मग भीतच त्याने गाडी स्टार्ट केली, पण गाडी काही केल्या स्टार्ट होतच नव्हती की अचानक वातावरणातील शांतता पुन्हा एका ट्रकच्या हॉर्नने मोडली गेली. तसं मनोजने पुढच्या आरशातून पाठीमागे पाहिलं आणि पुन्हा त्याला एक भयानक दृश्य दिसलं. पाठीमागून एक पिवळ्या रंगाचं ट्रक मनोजच्या दिशेने भरधाव वेगाने येत होते आणि सर्वात भयानक होतं ते म्हणजे ड्रायव्हर दुसरा कोणी नसून तीच स्त्री होती. मनोजने क्षणाचाही विलंब न करता कारचा दरवाजा उघडला आणि जंगलाच्या रस्त्याने तो पळू लागला. 10 ते 12 मिनिटे पळून झाल्यावर तो एका झाडापाशी थांबला. आपल्यासोबत जे काही घडत आहे ते नक्कीच काहीतरी अमानवीय, क्रूर आहे. हे सर्व त्या उतारामुळेच होत आहे आणि या सर्वांना दोषी आपणच आहोत हे सुद्धा मनोजला आत्तापर्यंत समजलंच होतं. अहो दादा, मनोजच्या पाठीमागून आवाज आला. त्या आवाजासरशी मनोजने थोडं भीतच पाठीमागे पाहिलं. समोर एक 10-12 वर्षाचा मुलगा आपले दोन्ही हात कमरेवर ठेवून उभा होता. त्याच्या अंगात सफेद रंगाचे वस्त्र होते, तसे वारकरी घालतात तसेच, व त्याच्या मस्तकावर माऊलींच्या सारखा चंदनाचा टिळा होता. कोण रे तू, आणि इतक्या रात्री या जंगलात काय करतोयस? मनोजने मुलाला विचारले. अहो दादा, मी माझ्या गाईला चरायला घेऊन आलो आहे. तो मुलगा म्हणाला. इतक्या रात्री भीती नाही वाटत का? मनोज म्हणाला. हो, आमचं गावच जवळ आहे ना म्हणून, आणि तसंही विठ्ठल भक्ताला कसली भीती? काय नाव काय तुमच्या गावाचं? मनोज म्हणाला. तसं त्या मुलाने आपल्या गावाचं नाव सांगितलं, जे मनोजच्या बायकोचंच माहेरचं गाव होतं. अरे काय सांगतोयस, मला पण त्याच गावाला जायचं आहे, चल लवकर, मनोज खुश होत म्हणत होता. आणि ते दोघेही एक साथ चालू लागले.
10-20 मिनिटांमध्ये त्या दोघांच्या ज्या काही गप्पा गोष्टी झाल्या त्या गप्पांमधून मनोजला त्या मुलाचं नाव व त्याच्याबद्दल काही माहिती मिळाली. त्या मुलाचं नाव माऊली होतं व तो अनाथ होता, पण स्वभावाने तो खुशच आणि मनमिळाऊ होता. त्याच्या बोलण्यात माऊलीसारखा गोडवा, मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दात तथ्य होतं. त्याच्या चेहऱ्यावर पसरणारा मंद निर्मळ हास्य माऊलींच्याच सारखं भासून येत होतं. जणू मनोजला वाचवण्यासाठी खुद्द माऊली उतरले असावे. एक विचारू माऊली? मनोज माऊलीकडे पाहतच म्हणाला. आतापर्यंत वाटणारी त्या स्त्रीची भीती मनोजच्या मनातून थोडीफार कमी झाली होती. हो, बोला ना. एक मंद स्मित हास्य करत माऊली म्हणाला. अरे बाळा, तू मला म्हणालास की तू अनाथ आहेस, पण गावामध्ये तू राहतोस कुठे? तसं माऊलीने त्या पुन्हा एकदा मनोजकडे पाहून हसला व पुढे म्हणाला. दादा, कुणाला सांगू नका हां. मी ना पंढरपूरचा आहे, पण मी सगळीकडे भटकतच असतो आणि या गावातसुद्धा भटकतोय. माऊली थोडा हसतच म्हणाला. अरे बाबा, खूप मस्ती करतोयस ना तू? असं खोटं सांगून? हां? मनोजसुद्धा हसतच म्हणाला. असंच काहीचा वेळ चालून झाला आणि माऊली म्हणाला. दादा, तू आता सरळ जा पाहू, मी नंतर येतो. का रे, तू कुठे चाललायस? मनोज म्हणाला. दादा, मला ना थोडं काम लक्षात आलंय, तर मला आता जावं लागेल. माऊली आजूबाजूला पाहत म्हणाला. त्याला कसली तरी अनामिक चाहूल लागली होती. अरे पण, मनोज इतकेच म्हणाला. नाही, तुला जा म्हटलं ना मी. माऊली थोडंसं रागवतच म्हणाला. बरं बाबा, लवकर ये हं तू, मनोज म्हणाला. आणि हो दादा, पाठीमागून कसलाही आवाज आला ना तरी मागे वळून पाहू नकोस. आणि हे घे. असं म्हणतच माऊलीने मनोजला एक मूर्ती दिली. मग मनोज आपल्या हातातल्या मूर्तीकडे पाहतच म्हणाला. ही तर विठ्ठलाची मूर्ती. अरे पण मी तर नास्तिक आहे ना. मनोजने ह्या वाक्यासरशी मागे बघितलं, परंतु त्याच्या पुढ्यात कोणीच नव्हतं. अरे, कुठे गेला हा? असं म्हणतच मनोजने आजूबाजूला बघितलं, परंतु जवळपास कोणीच नव्हतं. तसं मनोज पुढे पुढे चालू लागला आणि 20 पावलं चालल्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं, पण मागे आतासुद्धा कोणीही नव्हतं. ती फक्त स्मशान शांतताच होती त्याच्यासमोर आणि रातकिड्यांचा भयपद्य संगीत जे मनोजच्या मनात पुन्हा भीती निर्माण करू लागली होती. मनोजने पुन्हा समोरची वाट धरली. तसं पाठीमागून कोणीतरी आपला पाठलाग करताय असं त्याला वाटू लागलं, कारण झाडांची सुकलेली पानं खाली जमिनीवर पडली होती. त्यांचा चर चर आवाज होत होता. मनोज! कोणीतरी आपल्याला प्रेमाने हाक मारावं तसा आवाज. या आवाजावर मनोजने मागे वळून पाहिलं नाही, कारण माऊलीने सांगितलंच होतं. ए मनोज, पाठीमागे बघ, नाही तर तुझ्या कविताला मारून टाकीन. या अगोदर आलेल्या लाडी गोडी आवाजापेक्षा हा आवाज खूपच रागीट आणि घोगरा होता. अहो अहो, वाचवा मला. यावेळेस मात्र मनोजच्या बायकोचा आवाज आला. तसा मनोजने एका झटक्यात मागे वळून पाहिलं आणि त्या क्षणी मनोजला ते अमानवीय ध्यान पहिल्यापेक्षा अविद्रूप रूपात दिसलं.
पांढरा फट्ट चेहरा, पिवळ्या रंगाचे डोळे, अंगावर काळ्या रंगाचे वस्त्र आणि दात विचकत ती मनोजकडे पाहत होती. ही ही फसला ना जाळ्यात, आता कुठे जाशील, असं म्हणतच त्या उपद्रवाने मनोजकडे चाल केली. त्याच वेगाने, अफाट, अमानवीय होत एका सामान्य मनुष्याच्या बुद्धीला न पटण्याच्या आवाक्याबाहेर होत होतं. त्या अमानवीय ध्यानाने हवेत एक झेप घेतली. कोणत्याही क्षणी ते मनोजला संपवणार होतं. पुढचं दृश्य इतकं भयंकर होतं की मनोजने आपले दोन्ही डोळे बंद करून दोन्ही हात चेहऱ्यासमोर धरले आणि त्या क्षणी मनोजच्या हातात असलेल्या त्या मूर्तीमधून एक प्रखर तेज बाहेर निघालं, जे थेट त्या काळोखाच्या सैतानावर जाऊन पडलं. माचिसच्या जळत्या काडीचं कागदास स्पर्श होताच क्षणार्धात पेटून जात त्याच कागदाची राख उरली जाते. त्याच प्रकारे ते अमानवीय पिशाच हवेतच जळून राख आणि राख झालं. एवढा वेळ आपण सुखरूप आहोत हे पाहून मनोजने आपल्या चेहऱ्यावरचे हात बाजूला काढले व आजूबाजूला पाहायला सुरुवात केली. तसं मनोजला खाली जमिनीवर काळा कोळशाचा ढीग दिसला आणि आपल्या हातामध्ये चमकणारी ती मूर्तीसुद्धा. त्या मूर्तीला पाहता क्षणी मनोजला समजलं की आपण या मूर्तीमुळेच वाचलो, नाहीतर आपलं काही खरं नव्हतं. मनोजने दुसऱ्या दिवशी कविताच्या माहेरी ही सर्व घटना जशीच्या तशी कळवली. कविताच्या वडिलांना ह्या अशा भूताप्रेतांबद्दल थोडीफार माहिती होती, जी त्यांनी थोडक्यात वर्तवली. जावई बापू, तुम्ही ज्या नैवेद्याला मज्जा म्हणून फेकून दिलत ना, तो एक जाखिणीचा नैवेद्य होता. कारण जेव्हा तुम्ही जे काही भूताचं वर्णन केलं त्यानुसार मी हेच सांगू शकेन की तो जाखीणच असेल आणि काल अमावास्या असल्याने ती तुम्हाला मारून तिच्याबरोबर घेऊन जाण्यासाठी आली असेल. पण एक सांगू जावई बापू, तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण माझी पोर विठ्ठलाची खूप मोठी भक्त आहे आणि तुम्हाला रात्री यायला उशीर झाला म्हणून ती रात्रभर देवाऱ्यात बसून पूजा उपासना करतच होती आणि म्हणूनच साक्षात पांडुरंग तुमच्या मदतीला धावून आला होता. आणि शेवटचं म्हणजे आमच्या पूर्ण गावात माऊली नावाचा एकही मुलगा नाही. काय? आश्चर्यजनक नजरेने पाहत मनोज म्हणाला. होय जावई बापू, आणि मी हेच सांगेन की पांडुरंग तुम्हाला वाचवून गेले असणार. कविताचे वडील म्हणाले. अहो, पण तुम्ही मंदिरात पाया पडायला चलाल ना मग आमच्यासोबत. मी माऊलींना नवस केलं होतं की तुम्ही सुखरूप घरी आलात तर आम्ही दोघेही एकत्र दर्शनाला येऊ म्हणून. कविता मनोजला म्हणाली. तिच्या ह्या वाक्यावर नास्तिक असलेला मनोज, ज्याने देव हा शब्द नाकारलाच होता, ज्याने आजपर्यंत कधीही देवाच्या मंदिराची एक पायरी चढली नव्हती, तो तिच्या एका वाक्यावर तयार झाला. संध्याकाळी दोघेसुद्धा गावातल्या माऊलींच्या देवळापाशी आले. हजारोने पब्लिक जमा होती. जिकडे नजर जाईल तिकडे माणसंच माणसं. टाळ्यांचा आवाज होता. माऊलींचा गजर सुरूच होता. लहान मोठी सर्व टाळांच्या गजरात जयघोष करत माऊलींना साथ घालत होती. हे सर्व दृश्य पाहून मनोजला भरून आलं. त्याला असं वाटत होतं की कधी आपण माऊलींचा चेहरा पाहतोय. एक आस लावून राहिली होती. काही वेळाने त्या दोघांना सुद्धा दर्शन करण्याचं चान्स मिळाला होता. मनोजने ज्या क्षणी माऊलींच्या मूर्तीकडे पाहिलं त्या क्षणी नास्तिक असलेल्या मनोजने हात आपोआप जोडले आणि डोळ्यात आसवांची धार लागली होती व त्याच्या मनात एक आवाज घुमू लागला. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. माऊली, कारण जंगलात भेटलेल्या माऊलीचा चेहरा हुबेहूब विठ्ठलासारखा दिसत होता. देव आहे, त्याचं अस्तित्व जरी दिसत नसलं तरी तो आहे यावर मनोजचा विश्वास बसला होता. ही हॉरर स्टोरी आपल्यास आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.